अनिल पंढरीनाथ डांगे ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला जास्त त्रास देते, धमक्या देत्या. तो अनिल पंढरीनाथ डांगे हा ग्रामपंचायत सदस्य आहे. तो असं बोलतो की मी कोणाला घाबरत नाही, मला काही फरक पडत नाही, त्याला कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. अरे काय असू दे, हा चल. तू 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 आम्हाला धमकी देऊ राहिला. अरे तिकडे तेच केलं तू, इथं तेच करायला पाहू राहिला काय? राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात जमिनीच्या जुन्या वादातून मारहाणीची घटना समोर आली असून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांसह चौघांविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही फिर्यादीकडून करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार कविता हरिभाऊ डांगे वय 26 राहणार कोऱ्हाळे तालुका राहाता यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार जमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी अनिल पंढरीनाथ डांगे, मीनाक्षी अनिल डांगे, पंढरीनाथ नामदेव डांगे व सविता संजय जाधव यांनी शिवीगाळ करत दगडांनी पाठीत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. या घटनेत फिर्यादींसह त्यांच्या कुटुंबियांना दुखापत झाल्याचं नमूद करण्यात आलं असून चक्क जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनिल पंढरीनाथ डांगे हे ग्रामपंचायत सदस्य असल्याचं समोर आलं असून आरोपींकडून पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2) आणि 3(5) अन्वये अनिल पंढरीनाथ डांगे, मीनाक्षी अनिल डांगे, पंढरीनाथ नामदेव डांगे व सविता संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत. हरिभाऊ डांगे राहणार कोराळे, आमचे भाऊबंद अनिल पंढरीनाथ डांगे काल भांडणं झाले, अंगावर शिवीगाळ येऊन धावले, ते शिवीगाळ केली, मारहाण केली. मी घरी बोलवलं सासऱ्यांना, तर सासरे आले, त्यांनाही मारहाण केली त्यांनी. ते हॉस्पिटलला ॲडमिट आहे कालपासून. पोलीस स्टेशनला गेलो, तिथं कंप्लेंट केलेली आहे, पण पोलिसांनी काही ॲक्शन घेतली नाही. त्यांनी तातडीची ॲक्शन घेऊन त्यांना काय ती शिक्षा करावी. अनिल पंढरीनाथ डांगे ग्रामपंचायतीचे सदस्य आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला जास्त त्रास देते, धमक्या देत्या, तुमचा खून करू म्हणून. अतिक्रमण केलेलं आहे आणि आमच्या उभ्या मालामधून ट्रॅक्टर घालत्या, धमकी देत्या आम्हाला मग ट्रॅक्टर घालून. ओपन डांगे राहणार कोराळे, आमचे जे भाऊबंद आहे अनिल पंढरीनाथ डांगे, पंढरीनाथ नामदेव डांगे, संदीप पंढरीनाथ डांगे व यांचे कुटुंबीय आम्हाला वारंवार त्रास देत आहे. गेल्या 1 वर्षापासून आमच्यावर हे अन्याय करतात. 1 वर्षापूर्वी त्यांनी आमच्या जमिनीत अनैतिकपणे जमिनीवर कब्जा केला दंगटशाहीने व आम्हाला दमदाटी करून हुसकून लावले तिथून. ज्यावेळेस आम्ही मोजणी टाकल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस त्यांनी तिथे अर्ज देऊन मोजणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला व वारंवार आम्हाला त्रास देण्याचं त्यांचं कार्य चालूच आहे. यांनी काही दिवसापूर्वी आमच्या उभ्या पिकातून ट्रॅक्टर घातला. त्यावेळेस आम्ही गावातील प्रतिष्ठित लोकांना, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना बोलून समज दिला होता. परंतु त्यानंतरही 8 दिवसानंतरच आम्ही घरी कोणीही नसताना आमच्या महिलांवर धावून गेले व शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. आणि काल तर त्यांनी स्वतःहून येऊन आमच्या घरी येऊन आमचे वडील, आमचे बंधू व आमचे बायांना, लेडीजला मारहाण केली. त्यामध्ये आमच्या वडिलांच्या पोटावर त्यांनी दगड मारला व काठीने व लाथाबुक्क्या मारून जीवे मारण्याचा प्रकार केलेला आहे. तर याच्यामध्ये आमचं पोलीस स्टेशन, राहाता पोलीस स्टेशन यांना एक विनंती आहे की यापूर्वी आम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली होती, परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. आणि आजही पण आम्ही काल ज्यावेळेस त्यांच्या विरुद्ध तक्रार केली त्याबद्दलही अजूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. जर त्यांचं असंच प्रकारे चालू असेल तर याच्यामुळे आमच्या घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलिसांनी काय फक्त सांगितलं आहे का त्यांच्यावर कार्यवाही होईल वगैरे होईल. पहिल्या वेळेस तेच सांगितलं आम्हाला. 1 महिन्यापूर्वीच आम्ही तक्रार केली होती, ज्यावेळेस त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्या होत्या घरी येऊन. आणि काल तर आम्हाला येऊन मारलं. आमचे वडील ॲडमिट आहे. आमच्या वडिलांच्या पोटामध्ये दगड त्यांनी टाकला
तो अनिल पंढरीनाथ डांगे हा ग्रामपंचायत सदस्य आहे, तर हा सदस्यपदाचा फायदा घेऊन तो असं बोलतो की मी कोणाला घाबरत नाही, मला काही फरक पडत नाही, त्याला कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. त्याच्यामुळं तो आहे ना दादागिरी करू राहिला सरळ. त्याच्यामुळं आमची एकच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा व योग्य तो न्याय पोलीस प्रशासन देईल आम्हाला लवकरात लवकर. नाही दिला तर आम्हाला पोलीस संरक्षण त्यांनी द्यावं, कारण हे कधी पण आमच्यावर दादागिरी करतात, जीवे मारण्याच्या धमक्या देतात व काल मारहाणसुद्धा केली. आमच्या बंधूंच्या गळ्यावरती व मानेवरती पाय दिला, त्याच्यामध्ये तो दगड वडिलांच्या पोटावर पडला आणि त्याच्यामुळं वडिलांच्या पोटावर सूज आलेली आहे. वडील आत्ता आपण लोणीच्या PMT हॉस्पिटलला ॲडमिट आहे. आमची वैयक्तिक अशी एक विनंती आहे का आपले पालकमंत्री माननीय श्री विखे साहेब यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा व पोलीस प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकोरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.